वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण एक्झॅक्टली कुठे आलेलो सांगता सांगता वेळ संपलेला मला कळलंच नाही. थोडं जास्त वेळ मी बोलत राहिलो. हम्म. तर काल आपण इकडे पाहिलं की शक्य असेल न तु माम शक्यसे दृष्टुमेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमेश्वर. म्हणजे तुला जर मला पाहणं शक्य नसेल तर मी आता तुला दिव्य चक्षु देतो, त्यांनी तू मला पहा. मला वाटतं त्याच्या आधी च्या श्लोकापर्यंत झालेलं की भगवान जेव्हा अर्जुनाने विनंती केली, मन्यसे यदि तच्छक्यम मया दृष्टुमिति प्रभू, जर शक्य तुला वाटत असेल, शक्य असेल तर मला दाखवशील का? तर काल आपण बघितलं तो सख्य भक्तीपासून थोडीशी त्याचं ऐश्वर्य भगवंताचं कळल्यामुळे ती सख्य भक्ती सख्यत्व कमी झालेलं आहे आणि तिथे आदरबुद्धी आले, म्हणून तो थोडस चाचरत अशी विनंती करतोय की तुम्हाला जर शक्य वाटलं तर मला ते रूप दाखवा. आणि इथे भगवंतांची स्थिती अशी आहे की त्यांना किती देऊ किती नाही असं झालेलं आहे. म्हणजे एखाद्या गायीला जसा पाना फुटतो वासराला पाहून, तसा ज्ञानाचा पाना भगवंतांना फुटलेला आहे. गीतेचं जे स्तुती करणारे जे श्लोक आहेत त्यात हेच सांगितलेलं आहे की अर्जुन वत्स आहे आणि भगवान स्वतः गाय झालेले आहेत आणि ते गीतारूपी दुग्ध त्याला ते पाजतायत. तर भगवंत लगेच म्हणाले की मी तुला सगळं माझं हे रूप पाहतो दाखवतोय, हे पहा. शेकडो हजारो आणि नाना प्रकाराचे नाना वर्णाकृतींचे आणि वेगवेगळ्या अशा अलौकिक आकृती माझ्यात पहा. हे आदित्य, वसु, रुद्र, मरुत हे सगळे रूप आहेत. म्हणजे तीही माझी रूप हेही सुचवायचं. ह्या सगळ्यांना तू पहा. हे सगळं भगवंतांनी सांगितलं. आणि आता अर्जुनाला आणि 7व्या पर्यंत आपण आलेलो. तिथे भगवंत म्हणाले, इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य चराचरम् मम देहे गुडाकेश यच्चान्यत् द्रष्टुमिच्छसि. आता इथे गुडाकेश म्हणतात. आपण मागेही गुडाकेशाचा अर्थ बघितलाय की एक तर चांगले केस असा अर्थ होतो, गुडाकेश म्हणजे बुद्धी चांगली असा अर्थ होतो. आणि अर्जुन झोपलेला असताना त्याच्या केशातूनही श्रीकृष्ण नाम येत आहे. या तिन्ही दृष्टीने तो गुडाकेश आहे. तर हे गुडाकेशा भगवान म्हणतात आता इहैकस्थम म्हणजे एकस्थ म्हणजे एका ठिकाणी स्थित. ह्या इहे म्हणजे इह म्हणजे या माझ्याच एका ठिकाणी स्थित असे पश्चात सचराचरम म्हणजे चराचरासहित सर्वत्र सर्व जे विश्व आहे ते पहा माझ्यात, असं भगवान म्हणतात. आणि त्याच्याशिवायही दुसरं काही पाहण्याची इच्छा असेल तर तेही पहा. कारण पाहून पाहून पाहणार तरी किती ना. विश्वरूप दिलं तरी त्याचा आवाका इतका आहे की कितीही काळ पाहिलं तरी ते पूर्ण पाहून झालं असं म्हणता येत नाहीये. आणि आपण काल पाहिलं की भगवान म्हणतायत पहा, पण इथे अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह तसंच आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ते चांगलं छान त्याचं वर्णन केलंय की
एवढं भगवान सांगतायत आणि मग त्यांनी अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहिले, तर त्याला चेहऱ्यावरनं असं दिसलं नाही की आपलं रूप तो पाहू शकतोय. मग त्यांना लक्षात आलं की ह्याला दिव्यदृष्टी द्यायला पाहिजे. आता हे भगवंताला कळलं नाही असा भाग नाहीये. हे आपण कालही आपण काल का त्याच्या आधीच्या अध्ययन कक्षेत पाहिलं की भक्तवात्सल्य असं आहे की दोषांना गुण समजतात भगवान भक्तांच्या. पण तसं म्हटलं तर त्यांनी दोष येऊ शकतो म्हणून आचार्य महाराज म्हणतात तद्दोष अदर्शनम वा म्हणजे अ, भक्ताचे दोष भगवंताला दिसतच नाही. त्यामुळे अर्जुनाला ची ही विश्वरूप पाळण्याची तयारी नाहीये. त्याच्यात अजून काहीतरी दोष शिल्लक आहेत. हे भगवंतांनी विचारच केलेला नाही आणि त्याचा चेहरा बघितल्यावर त्यांना ते लक्षात आलेलं आहे आणि मग ते म्हणतायत की तुला हे पाहणं शक्य जर नसेल तर द्रष्टुमेनैव स्वचक्षुषा म्हणतायत. 8वा श्लोक असा आहे न तुमां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. अरे तुला जर तुझ्या नेत्राने पाहता येत नसेल तर मी तुला दिव्य चक्षु देतो आणि ते दिव्य चक्षुच्या साह्याने माझं तू योग आणि ऐश्वर्य सगळं तू तुझ्या त्या मिळालेल्या दिव्य चक्षुनी पहा असं ते अर्जुनाला म्हणतं. आता संजय इथे सांगतात पुढच्या 9व्या श्लोकात संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. आता इथे संजयांचे फार मध्ये मध्ये कमीच श्लोक आहेत, तरीही त्या प्रत्येक श्लोकातनं संजयांची वृत्ती आणि ते त्यांचं श्रेष्ठत्वही आपल्याला कळून येतं. आता संजय म्हणतात की एवमुक्त असं सांगून राजन महायोगेश्वर हरी ते नुसते श्रीकृष्ण म्हणत नाहीयेत, नुसते योगेश्वर म्हणत नाहीयेत. योगेश्वर म्हटल्यावरच ते परमेश्वर झाले. महायोगेश्वर हरी असे ते म्हणतात आणि महायोगेश्वर रूपाने म्हणजे सर्व जे काही ईश्वर प्राप्तीसाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे जे आहेत त्या सगळ्यांनाही प्राप्ती करून देणारे असे ते महायोगेश्वर आहेत आणि हरीही आहेत. हरी असल्यामुळे ते आपल्या दोषांचा हरी नाव अशा करत आहे की सर्वस्व आपलं हरण. सर्वस्व म्हणजे जोपर्यंत स्व आहे तोपर्यंत स्वस्वरूपाचं ध्यान किंवा त्याचा आनंद किंवा त्याची प्राप्ती झाली असं म्हणता येत नाही. हे स्व जे आहे म्हणजे खरं स्व नाही, जे स्व स्व माझं मम मम म्हणून म्हटलेलं आहे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तो खरी ईश्वर प्राप्ती नाही. त्यामुळे हरी हे नाव याकरताच आहे की भगवान जिथे जिथे आपण भगवत भक्तांचंही चरित्रात बघतो. दत्त महाराज भागवताच्या पुराणात एके ठिकाणी म्हणालेले आहेत की भगवंतांच्या भक्ताला कुंती आहे, पांडव आहेत, देवकी वसुदेव आहेत. सुरुवातीलाही दुःख आहे आणि अंतीही दुःख आहे. मग असं जर दुःखमय जर ईश्वराच्या भक्तीचं फळ हेच मिळत असेल तर ईश्वर भक्ती कोण करायला जाईल. पण हे जे दुःख दिसतंय त्या दुःखाचं असंही सांगतात की ब्रह्मसूत्र भाष्याच्या सुरुवात ब्रह्मसूत्र भाष्याचं जे साखरे महाराजांनी भाषांतर केलेलं आहे त्याच्या सुरुवातीच्याच प्रकरणात त्यांनी सांगितलंय की विराग हा खूप महत्वाचा आहे. चित्तशुद्धी करता वैराग्य हे खूप महत्वाचं आहे आणि वैराग्य कसं येईल जर ह्या विषयांची गोडीच लागली, सुखच मिळत राहिलं तर
लोभो लाभेन वर्धते म्हणतात तसा तो वाढतच जाणार आहे. दत्त महाराजांनी एका प्रवचनात म्हणायचंय, दुःख हे अ, ईश्वर प्राप्ती करता किंवा आत्मज्ञान होण्याकरता एक मोठं कारण सांगितलेलं आहे. आता हे आपल्याला आत्ता आपल्या अवस्थेत हे कळायला किंवा कळलं तरी ते पचनी पडायला कठीण जाईल. पण अ, हा सिद्धांत समजलेली कुंती आम्हाला दुःखातच ठेव अशी भगवंताकडे प्रार्थना करते. तर हरी आहे. हरी म्हणजे तुम्ही ज्याला ज्याला मी माझं जे म्हणतायत ते सगळं तो घेऊन टाकणार आहे. जसं रामकृष्ण एक उदाहरण द्यायचे एका भक्ताचं की ते म्हणायचे की तो भक्त म्हणायचा हा श्रीकृष्ण खरोखरीचा चोर आहे. हरी म्हणतात ते काय चुकीचं नाही. सगळं चोरून नेणार आहे. मी दासोहम दासोहम म्हणताना त्या दाची चोरी यांनी कधी केली हे कळलंच नाही. तर असा सर्वच जे अ, अ, ईश्वराच्या शिवाय जे जे काही विषय आहेत ते सगळ्यांचं हरण करणारा म्हणून तो हरी आहे. आणि या दृष्टीनेही एका प्रकारे संजय त्या धृतराष्ट्रालाही जाणीव करून देतायत की जे मोहात तू अडकलेला आहेस, ज्या अ, राज्याच्या आकांक्षेने तू तुझ्या मुलात अ, अ, जो अ, अ, तीव्र भोगाच्या आकांक्षा निर्माण केलीस आणि त्या मुलाच्या मोहात तू सापडलायस. पण खरं सुख देणारा तो हरी आहे आणि तो हरण करणारा आहे. हेही त्याच्यात जाणीव करून देत आहेत. धृतराष्ट्र गीता जे ऐकतोय, धृतराष्ट्राला वास्तविक त्या गीता ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये किंवा काही ठिकाणी तर त्याला ते अरे आता हा कृष्ण असा सांगतोय तर मग आता म्हणजे हे कशाला अर्जुन त्याला आधी बरं वाटलंय खरं तर की अर्जुन सोडून जातोय युद्ध. त्याचा अजिबात असा इंटरेस्ट नाहीये की गीता ऐकून मी मुक्ती पावीन किंवा काय. पण हे भगवंताच्या शब्दांचं महात्म्य आहे की तयारी असलेला अर्जुन मुक्त झाला यात नवल नाही. तयारी असलेले संजय मुक्त झाले यात नवल नाही. पूर्ण परब्रह्म स्वरूप शंकरांचे अवतार जे मारुतीराय आहेत ते आनंदी झाले त्यांनी. ह्याच्याबद्दल काही आश्चर्य करायचं कारण नाहीये. पण जो श्रीकृष्णांनाही शत्रूच्या बाजूनी असलेला असा मानणारा त्याला बरं डायरेक्टलीही ऐकलेलं नाहीये त्यांनी. डायरेक्ट टाकली तर आपण म्हणू ईश्वराची वाणी कानावर पडली त्यांनी शुद्ध झाली. संजयांकडनं ऐकलेले पण सत्पुरुषांकडनं भगवंतांचे गुण ऐकण्याचा जो परिणाम आहे तो त्यांचा पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा परिणाम म्हणून ईश्वर चिंतन करताना त्यांचा देह त्या आगीत पडलेला आहे आणि मुक्त झालेले आहेत धृतराष्ट्रही. तर आता या श्लोकात हेच सांगतायत संजय की असं सांगून महायोगेश्वर हरी यांनी दर्शयामास पार्थाय परमम रूपमैश्वर्यम. असं करून त्या पार्थाला परम रूपमैश्वरम दाखवले. रूपाचं आपलं परमरूपाचं. परमरूप म्हणजे जे सर्वव्यापी आहे अशा ऐश्वर्ययुक्त परम ऐश्वर्य रूप असं ते रूप ते अर्जुनाला दाखवले. आणि अर्जुनाला दाखवले म्हणजे संजय यांनाही ते दिसते आणि त्यामुळे संजयही त्या आनंदात त्या रूपाचं वर्णन करू लागलेत. ते 10व्या आणि 11व्या श्लोकातील ते दोन्ही श्लोक आपण एकत्र घेऊया. अनेक हा घ्या ताई बरोबर. हो हो थँक्यू. अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुतदर्शनम अनेक दिव्याभरणं दिव्यनेकोद्यतायुधं दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवम् अनन्तं विश्वतोमुखम्
वा. आता ते रूप जे आहे त्याचं वर्णन केलंय. अनेक रूप, अनेक वक्त्र म्हणजे अनेक तोंड, अनेक नयन असे आणि आश्चर्यकारी अशी वेगवेगळी त्याच्यात भाग आहेत. अनेक शिरं तिथे दिसतायत आणि खरं तर जेवढं सगळ्या विश्वात जी शिरं आहेत ती त्याचीच शिरं आहेत. पण इथे त्या रूपात ती प्रकर्षाने वेगवेगळे हे दिसतायत त्याला. दिव्य अलंकाराने ते विभूषित आहेत. दिव्य वेगळी शस्त्र त्यांनी घेतलेली आहेत. वेगवेगळ्या दिव्य माळा, वस्त्र धारण केलेले आहेत. आता ह्या दिव्य शब्दात काय हे आपल्याला फक्त इमॅजिन करायला लागतं. ते दिव्य आपल्याला कळू शकणार नाही. अ, स साधं आपण जे अ, पंचमहाभूतात्मक देह जो म्हणतो आपण, सर्व जीवांचा देह हा पंचमहाभूतात्मकच आहे. पण कारण कोणतीही सृष्टी होताना जी शुद्ध पंचमहाभूतं आहेत, त्याचं पंचीकरण म्हणजे एक पंचमांश प्रत्येक ह्याच्यातलं वेगळं होऊन त्याचं बाकी भूतात अ, अ, मिक्स होऊन अशी ती म्हणजे अर्धा भाग वेगळा होऊन तो बाकी त्याचा 1/4 भाग बाकी 4 भूतात मिक्स होऊन अशी अ, ही भूतं तयार झालेली आहेत. पण पृथ्वीवर जे शरीर आहे, आपण कोणी सॉरी कोणाचा मृत्यू झाल्यावर त्यांचं पार्थिव शरीर असं म्हणतो. म्हणजे पृथ्वीचा भाग त्यात जास्त आहे. काही जलचर आहेत, त्यांचं जलीय शरीरही आहे, जास्त जलाचा भाग. अर्धवट जलीय शरीर आपण जेलफिश वगैरे पाहतो, अर्ध जलीय शरीर त्यांचं आहे. पिशाच्य योनी आहे, त्यांचं वायवीय शरीर आहे, म्हणजे वायूचा भाग त्यात जास्त आहे. तसंच स्वर्गातले देव जे आहेत, त्यांचं तेजोमय शरीर आहे. आता हे विश्वरूप जे आहे, ते सर्व गुणांच्या पलीकडे आहे. पण त्यातल्या त्यांना दिसण्यासाठी ज्या महाभूताशी जवळीक त्यांना दाखवायचे ते तर आकाश रूप आहे. तेज, आकाश या सगळ्या रूपांचा म्हणजे सर्व व्यापक ते रूप दिसतंय, तेजस्वी दिसतंय. त्यांचे आयुध वगैरे पण सगळी तेजस्वी दिसतायत. कारण आपण मागे बघितलंच असं शंख, चक्र, गदा, पद्म हे अ, भगवंताचं शरीर जसं नुसतं पंचमहाभूतात्मक नाहीये, चेतन आहे. त्यांचे आयुधही चेतन आहेत. म्हणून तर चक्राचे अवतार हे शत्रुघ्न आहेत आणि तेच पुन्हा निंबार्कचार्य म्हणून अवतार घेऊन आलेले आहेत. ज्ञानरूप ते आहेत. तर तसं ती आयुधही दिव्य आहेत. असं नाही की भगवंताचं रूप फक्त दिव्य आहे. त्याची ती आयुधही सगळी दिव्य आहेत. दुर्वास महर्षी जे स्वतः शंकरांचे अवतार आहेत, त्यांनाही त्या सुदर्शन चक्राची भीती वाटलेली आहे. आणि त्यांनीही शेवटी अ, अ, ब्रह्मदेवाला शरण गेले, शंकरांना शरण गेले, भगवान विष्णूंना शरण गेले आणि शेवटी परीक्षित सॉरी अंबरीशाला जेव्हा शरण गेले तेव्हा ते चक्र थांबलेले. असं ते त्यामुळे त्यांच्या ज्या काही त्यांनी नेसलेल्या वगैरे वस्तू आहेत त्याही दिव्यच आहेत. त्याही सच्चिदानंद रूपाबरोबर राहून त्यांच्या त्या दिव्य रूपाला प्राप्त झालेल्या आहेत. तर असं सगळं त्यांचं दिव्य आयुध दिसली, दिव्य शस्त्र दिसली. आणि विश्वतोमुखम म्हणजे सर्वत्र त्याचं मुख आहे याचा अर्थ आपण एखाद्याला पाहताना आपण म्हणतो ना की अरे इकडे माझ्याकडे पहा किंवा लक्ष एखाद्याचं आहे कधी म्हणतो अरे इकडे इकडे पहा आपण म्हणतो किंवा हे सर्वतोमुखमचं एक अ, उदाहरण द्यायचं झालं तर आणि ते उदाहरण आपल्याला सगुण रूप हेही कसं विश्वात्मक कच आहे याचा अनुभव त्या लेवलच्या भक्तांना येतो. त्याचं एक हे उदाहरण आहे की रामावतारात दंडकारण्यात जेव्हा ते सगळे ज्ञानी ऋषी त्यांना रामप्रभू मध्ये बसले आणि त्यांना रिंगण करून हे सगळे ऋषी बसलेले आहेत आणि प्रत्येकाला असं दिसतंय की श्रीरामांचा चेहरा तोंड त्यांच्याकडेच आहेत आणि ते त्यांच्याकडे स्मितहास्याने पाहतायत. आणि ते स्मितहास्य भगवंताचं स्मितहास्य ही त्यांची विलोभनीय विद्यामाया आहे.
त्यामुळे भगवंताचं ध्यान करतानाही पायाच्या अंगठ्यापासून वर वर येत शिरापर्यंत ध्यान झाल्यानंतर पुन्हा खाली येऊन भगवंताच्या स्मितहास्यावर ध्यान केंद्रित करायचं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर समाधी अवस्था आहे. तर असं ते स्मितहास्य सगळ्यांनी पाहिलंय आणि मग ते ऋषी विनंती करतात की आम्हाला आपल्या भक्तीचा आनंद घ्यायचा आहे आणि मग ते गोपी म्हणून जन्माला येतात. तर सांगायची गोष्ट अशी, विश्वतोमुख म्हणजे सर्वत्र तर मुख दिसतायत, पण विश्वतोमुख म्हणजे सगळीकडे त्याचं ज्ञेयत्व आहे. आपलं जिथे मुख आहे तिथल्याच गोष्टी आपल्याला दिसू शकतात. पण ईश्वर हा सर्वसाक्षी आहे, सर्वत्र आहे. त्यामुळे तो त्याला विश्वतोमुख असं म्हटलेलं आहे. आणि हे त्याचे जे अव्यक्तातले जे गुण आहेत ते व्यक्तात अर्जुनाच्या प्रेमाकरता भगवंतानी दाखवल्यामुळे सर्वत्र त्याला मुखही दिसतायत. 12वर दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भाससदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. वा दिवी सूर्य सहस्रस्य. आता सहस्रस्य म्हणजे पुन्हा इथे असंख्य म्हणजे अनंत असं रूपाने घेतलेलं आहे. कोटी सूर्य समप्रभमध्येही तसंच आहे. जेव्हा मोठी संख्या भरपूर असं म्हणतो तशा ह्यानी ते सहस्र आहे. सहस्रशीर्षा सहस्रपादामध्येही तोच अर्थ आहे. तर असे असंख्य सूर्य जर एकाच वेळी उगवले तर कसा प्रकाश पडेल? तर तो प्रकाश थोडासा त्याच्या सदृश यदिभास सदृशी सा सात तस्य महात्मना. म्हणजे तसा तो त्याच्यासारखा थोडासा भासेल असं म्हणतायत. म्हणजे तिथपर्यंत पोचणारच नाही तरी पण. पण आपल्या जसं आपण भगवंताचं व्यापकत्व म्हणताना आकाशासारखं म्हणतो. पण हे जे आकाश आपण पाहतो किंवा आकाशाची जी कल्पना करतो ते एका ब्रह्मांडाचा आकाश आहे. असे अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे नुसतं अनंत पण नाही. अनंत म्हटलं तरी त्याला एंड नाहीये. अनंत कोटी म्हणजे अनंताच्या अनंत आहेच ते, कुठे संपतच नाहीये. किती अनंत आकाश झाली असतील. त्यामुळे भगवंताच्या तेजाला द्यायला उपमा नाही. त्यामुळे ही सर्वात मोठी उपमा फक्त देऊन थोडीशी कल्पना येईल अशा ह्यानी ही उपमा ते देत आहेत. तसा ते भासतील असं महात्मनः म्हणतायत. म्हणजे तो महात्मना म्हणजे सर्व मन ज्याचीच आहेत असं सर्वत्र सर्वव्यापी ज्याचं मन आहे असा तो त्याचं स्वरूप दिसतंय असं म्हणतात. आता 13वा घेऊया. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकतः अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तथा. तत्रैकस्तत जगत कृष्णम. तत्रैकस्त मगाशीही आपण पाहिलं. एकस्त म्हणजे एकाच स्थित. तर ते त्या एका विश्वरूपातच प्रविभक्तम म्हणजे त्यातच वेगवेगळी अशी अनेकदा अनेक प्रकारांनी वेगवेगळी अशी रूप किंवा जग वेगवेगळे जग त्या विश्वरूपात त्यांनी पाहिले पांडवांनी म्हणजे अर्जुनाने पाहिलेत. अपश्य देवदेवस्य म्हणजे अपश्य याचा अर्थ पाहिले, पाहून झालेल्याला अपश्यत म्हणतात. तर अर्जुनाने सगळे पूर्ण रूपाने ते विश्वरूप याचीही जाणीव त्याला झाली आणि त्यातल्या वेगवेगळे विभागाने संपूर्ण विश्व त्याला दिसलेलं आहे हेही त्याने सांगितलं. ते सगळं श्रीकृष्णांच्या शरीरात त्यांना दिसलं. 14वा. ततस्त विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिर्भाषत. ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजया. आता त्या विस्मयाने म्हणजे आश्चर्यचकित होऊन
अर्जुनाच्या अंगावर रोमांच राहिलेले आहेत. तो धनंजय असून तपोनिधी असून सुद्धा हे काय जेवढं आहे ते त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे तो एकदम आश्चर्यचकित झालाय. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊलींनी 11व्या अध्यायात खूप विस्तृतपणे वर्णन सगळं केलेलं आहे. सुरुवातीलाच ते म्हणतात की या अध्यायात शांतरसाबरोबर अद्भुत रसही आलेला आहे. शांतरस का? कारण शांतरस आपण मागे बघितलं तसं जे सच्चिदानंद स्वरूपाचं अखंड चिंतन चित्त सम ठेवून करतात ते शांत भक्त आहेत. शांतरसाचे भक्त सगळे आहेत. त्यामुळे ज्ञानी जे यथार्थ ज्ञानी भक्त ईश्वर भक्त जे आहेत निर्गुण निराकाराचे नुसते तात्विक विचार करणारे शुष्क नाही, जे भगवत भक्त निर्गुण निराकाराचे विचार करतात ते शांत रसाचे च्या योगाने भक्ती करतात. तर त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म ते सत सर्व काली सर्व देशात त्रिकाला बाधित असलेलं सर्व ठिकाणी एकरस आणि सुखमय असलेलं असं चित आणि आनंदरूप असं जे भगवंताचं रूप आहे तर तेही इथे वास्तविक आहे. पण त्याबरोबर मागे आपण बघितलं तसं आता त्या विश्वरूपात जे कार्य चाललेलं आहे ते प्रचंड मोठ्या संहाराचं कार्य चाललेलं आहे. पृथ्वीचा भार हलका करायचा आहे. त्यावेळेचे सामर्थ्यानिशी हे सगळे दुष्ट प्रवृत्तीचे लोक जर राहिले असते आणि त्यात कलियुगाचा अवतार तर ते कलियुग पूर्ण होईपर्यंत मनुष्य टिकणंही कठीण होतं. त्यामुळे कलियुगाच्या सुरुवातीला भगवंतांनी येऊन कलियुगाच्या जस्ट आधी भगवंतांनी येऊन हे सगळा संहार घडून आणलाय. गीताही तेव्हाच सांगितले कारण त्याचा मुख्य उपयोग आता आपल्याला कलियुगात व्हायचा आहे. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणते की ते एकीकडे सच्चिदानंद रूपाचा साक्षात्कार सर्वव्यापी, दुसरीकडे हे अद्भुत रूप, हे दोन आणि त्यात तिसरं म्हणतात की भगवंताची गीता म्हणजे भगवंताची गीता त्यांच्या आवाजात त्यांचा उपदेश हा 18ही अध्यायात आहे. पण काल आपण बघितल्यासारखं इथे विशेष काय आहे तर दिसणारं अजून काहीतरी अनुभवायला येणारं अजून काहीतरी समोर अर्जुनाच्या आहे आणि त्यातून त्याला बऱ्याच काही गोष्टीचं ज्ञान म्हणजे अनुभवाने होतंय आणि त्या अनुभवातला ज्ञानेश्वर माऊली पुन्हा दोन याच्यात विभाग करतात की तिथे एक शांत मगाशीही एक मगाच्या श्लोकातही आलेलं आहे की त्याला अर्जुनाला सर्वव्यापी ही रूप दिसतंय आणि त्याच्या आत वेगवेगळी रूपही दिसत आहेत. तर तसं या तिन्ही शांतरस अद्भुतरस आणि गीता याचा त्रिवेणी संगम या अध्यायात झाला असं माऊलीने म्हटलेलं आहे. तर आता विस्मयाविष्ट होऊन म्हणजे अंगावर रोमांच उठलेले आहेत धनंजयाच्या अर्जुनाच्या आणि आता तो प्रणम्य शिरसा म्हणजे डोकं ठेवून अगदी तो नमस्कार करतोय, कृतांजली हात जोडून नमस्कार करतोय आणि आता तो म्हणतो काय म्हणतो ते पुढच्या श्लोकात 15वात आहे. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवतेः सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्. अर्जुन आता कसं आहे खरं तर आता भगवान त्याला रूप दाखवत आहेत. त्या रूपात काय आहे हे अर्जुनाला पुन्हा भगवंताला सांगायची तसं म्हटलं तर आवश्यकता काही नाहीये. पण अर्जुन इथे हिंदीत म्हणतात ना बोखला गया, एकदम तो त्याला काय करू काय नाही सुचत नाही. तो न आतापर्यंत त्याला
कल्पनाही नसेल असं सगळं ते भव्य दिव्य, आणि त्यात पुन्हा हे वेगवेगळे सगळे देव आणि हे सगळं दिसतंय, आणि पुढे येणारे भयंकर रूपही त्यात त्याला दिसतंय. तर ते परत सांगून कोणाला सांगणार ना, सांगायला पण तोच आहे, म्हणजे भीती घालवणाराही तोच आहे आणि भीती देणाराही तोच आहे. आणि ज्याला हे सांगावं तोही तोच पुढे आहे, कारण तो विश्वरूपाने सर्वत्र आहे. म्हणजे आता अर्जुनाच्या ठिकाणी कोणाला काही सांगावं तर कृष्णाशिवाय दुसरं काहीच नाहीये हे दिसतंय त्याला समोर. नाहीतर त्यांनी ठीक आहे बाबा मी माझ्या भावाला सांगतो, ह्याला सांगतो असं नाही. सर्वच तो कृष्ण आहे दिसतंय. त्यामुळे त्याला जे काही एक्सप्रेस करायचंय तेही कृष्णाकडेच करायचंय. अशा ह्याने तो सांगतोय. अर्जुन आता म्हणतोय की तुझ्या हे देवा, तुझ्या देहात मी सर्व देवांना पाहिलं. सगळं भूतांचे समुदाय मी पाहिले. त्याच्याबरोबर ईशम म्हणजे महादेवांनाही पाहिलं. सर्व नियामक असे, आणि कमलासनस्थम ब्रह्मदेवांनाही पाहिलं. सगळे ऋषी पाहिले. दिव्य सर्पही पाहिले. अशा वेगवेगळ्या गोष्टी मी तुझ्या रूपात मला दिसतायत. 16वा श्लोक. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. आता आपण काल म्हटलं तसं आपण जितकं याचं इमॅजिन करू तितके ते चिंतनाने आपल्याला कधी ना कधी ते वाढत वाढत जाऊन कधीतरी ते योग्य कसं होतं इथपर्यंत कधी ना कधी ती बुद्धी पोहोचेल. तर तो ते इमॅजिन करण्यासाठी कसं दिसलं असेल तर त्याच्यात हे 3 जर विभाग करायचे झाले तर एक तर सर्वव्यापी रूपाने शांत असं ते परब्रह्म तेही जाणवलं अर्जुनाला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या अ, अ, रूपाने भगवान आहेत, म्हणजे अ, अ, शंकर आहेत, ब्रह्मदेव आहेत वगैरे हे श्लोकात सांगितलं. ह्या वेगवेगळ्या रूपानेही ते दिसले. प्रकाश रूप दिवी सूर्य सहस्रश मगाशी संजय यांनी सांगितलं तसं ते तेज पण सगळं फाकलेलं आहे. आणि हे सगळं दिसून हे सगळी रूप ज्या रूपात आहेत त्या सर्वव्यापी नुसत्या सच्चिदानंदाचा तर अनुभव आला, पण त्याच्याशिवाय विशाल असं एक विश्वरूप परमात्म्याचं रूप त्यांना सगुण रूपही दिसलेलं आहे. तर ते कसं आहे तर अनेक बाहू, म्हणजे इथे म्हटलेलं आहे अनेक बाहू दरवक्त्र नेत्र, म्हणजे अनेक बाहू, अनेक उदर, अनेक नेत्र, अनेक तोंड आणि सर्व बाजूनी अनंत रूप असलेलं हे विश्वरूप त्याला दिसले. म्हणजे त्यात एक एकसंध असं रूपही त्याला त्यात दिसत नाहीये. दिसतंय, पण ते रूप कुठे सुरू होतंय कुठे संपतंय याचा अंत लागणार नाही इतकं ते विशाल रूप आहे. त्याचा अंत नाही, मध्य पण कळत नाही. कारण अंत आणि आधी कळलं की त्याच्यामध्ये असा मध्य येईल ना. त्यामुळे अंत कळत नाही आणि आधीही कळत नाही. त्यामुळे मध्य त्याचा कोणता हेही त्याला कळत नाहीये. पुढे 17वा श्लोक. किरीटिनं गदीनं चक्रिणं च किरीटिनं गदीनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. किरीटिनम मुकुट घातलेला आहे, गदा आहे हातात, चक्र आहे. म्हणजे एकच नाही, मुकुट भरपूर मुकुट घातलेले, गदा धारण केलेले, चक्र धारण केलेले, सर्व बाजूने प्रकाशमान तेजाचा समूह असत. आपल्याला प्रकाश दिसतो किंवा हे तर आपण सूर्याचा बघतो एका दिशेने बघतो. एखाद्या खोलीत आपण चारी बाजूनी दिवे लावले तरी तो त्या दिव्यापासून जिथे दिवे त्या पॉइंट पासूनच तो प्रकाश येतोय. इथे तर सर्व दिशांनी सगळीकडून एकसंध असा प्रकाश येतोय. तो असा तो सर्वतो दीप्तिमंत असा त्याचं ते रूप आहे.
पश्यामी त्वां दुर्निरीक्षम म्हणतात. म्हणजे आता हे रूप सर्व बाजूनी प्रकाशमान तेजाचा समूह असं रूप हे प्रज्वलित असलेला अग्नी सूर्य याच्याप्रमाणे तेजाने युक्त आहे आणि दूरनिरीक्ष आहे, म्हणजे पाहण्यास कठीण आहे. आणि समंता दीप्तनालार्क द्युतिप्रमेय म्हणजे अप्रमेयम म्हणजे ज्याचा डेफिनेशन करता येत नाही, आपल्याला ही व्याख्या करता येत नाही असं रूप. प्रमेय म्हणजे जे आपल्याला सिद्धांत आहे त्याला प्रमेय म्हणतात. हा कोणताही सिद्धांत सांगण्याच्याही पलीकडचं असं ते अनंत असं रूप मी पाहत आहे असं भगवान म्हणतात. भगवानांना अर्जुन म्हणतोय इथे. आता इथे अजून एक सांगायला लागले, सांगावंसं वाटतंय की जे मागे सांगितलेलं की मनुष्य म्हणून मला मूढ लोक मानुषीम तमीम आश्रिता म्हणतात, पण त्यामुळे त्यांना माझ्या खऱ्या रूपाची ओळख पटत नाही. आता खरी गोष्ट असे आहे की भगवान मनुष्यासारखं रूप घेऊन येत नाहीत. भगवान तसंही भगवंताचं स्वरूप तेज आहे. थोडासा श्रावण मासातल्या घनासारखा निळा, थोडासा धूसर, अशा प्रकारचं त्यांचं रूप आहे आणि त्यातही सर्व प्रकाशमान आहे. सांगायची गोष्ट अशी की मनुष्य योनी ही सर्व योनींच्या वर असल्यामुळे ईश्वराचं जे स्वतःचं रूप आहे त्याच्या जवळचं रूप ईश्वराने त्या मनुष्य योनीला प्रदान केलंय. जसं त्याच्याहूनही प्रगती झाली आणि आपण वैकुंठात गेलो तर विष्णूप्रमाणे आपलं रूप होणार आहे. तर त्यामुळे भगवंतानी मनुष्याचं रूप घेतलंय असं म्हणून त्यांना खाली आणण्यापेक्षा भगवंतानी आपल्याला थोडं तरी त्याच्याप्रमाणे रूप दिलेलं आहे याचा विचार करून कृतज्ञ राहून ते रूप का दिलं आणि त्या रूपाचं चीज कसं होईल. कारण ज्ञान होणं ही ज्ञानी असणं ही भगवंताची लक्षण जे आहे, तर ती पॉसिबिलिटी ही ते स्थूल शरीरातही थोडस आपल्यासारखं दिलंय आणि ज्ञान होण्याची पॉसिबिलिटी ही आपल्या करता दिलंय. एवढं करून जर आपण त्याच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न केला नाही तर उपयोग काय सगळ्याचा. तर अशा रीतीने हे जे सगळं दिव्य रूप आहे, तर विश्वरूपातही त्यांना चेहरा दिसला. इथे वेगळं माझ्या आमच्या एका गीता परिवारातल्या एक शिक्षक आहे, लहान आहे तो. तर त्यांनी एकदा मला विचारलं असं की आता इथे ईश्वर अवतार म्हणजे हे अवतार घेऊन कृष्ण वगैरे हे असे आले, पण एखाद्या दुसऱ्या युनिव्हर्समध्ये ते समजा त्यात फक्त ऑक्टोपसची युनिव्हर्स असेल तर तिथे ऑक्टोपस सारखे दिसतील का. तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण भगवंताचं जे सगुण साकार रूप आहे, जे वेदांमध्येही त्याचं वर्णन आहे, भागवतात वर्णन आहे. भागवतात जेव्हा अर्जुनाला अहंकार झाला, ती कथा मोठी आहे. ते नंतर तो अहंकार घालवण्यासाठी ते ब्राह्मणाचा मुलं मरत असतात वगैरे, ती कथा मागे पण आपण घेतलेली. तर त्या कथेत नंतर असं होतं की भगवान त्यांना एका काळोख्या मार्गातनं देतात. ते आपण पाहिलं की अज्ञात चक्राच्या नंतर जिथे दुःख निवृत्ती झाले पण सुखप्राप्ती व्हायची बाकी आहे. अज्ञान, तर अशी जी अवस्था आहे, अज्ञानाची निवृत्ती झाली पण अनुभव ज्ञानाचा यायचा आहे, ती काळोखी तो रस्ता, तिथून भगवान त्यांना रथात न नेतात आणि ज्ञानरूपी सुदर्शन चक्र मार्ग दाखवतात. आणि तिथे पुढे ते जाऊन बघतात तर तिथेही भगवान श्रीकृष्णच त्यांना दिसतात, फक्त तिथे त्यांनी अष्टभुज रूप घेतलेलं दिसतं. तर त्यामुळे भगवान विष्णूचं जे रूप आहे ते चतुर्भुज असं ते चतुर्भुज जे रूप आहे
तर ते त्या रूपासारखं मानवी रूप आहे. त्यामुळे ते चतुर्भुज रूप सर्वांसाठी सेमच आहे. शेवटी सर्व युनिव्हर्स, सगळ्या जगाचा स्वामी जो आहे, ब्रह्मांड नायक, तो त्या रूपाने आहे. आपण प्रार्थना घेऊन थांबून. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.